सासवडमधून ईव्हीएम मशीन कंट्रोल युनिटच चोरीला गेलेला आहे। तहसील कार्यालयात चोरी झाल्यानं आता ही खळबळ उडाली आहे। कुलूप तोडून युनिट चोरल्याचं समोर आले आणि या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। तर सासवडमधून ईव्हीएम मशीन कंट्रोल युनिट चोरीला गेलेला आहे आणि याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, सासवडमधून आता थेट ईव्हीएम मशीनच चोरीला गेलेला आहे का? अधिकची माहिती समोर येते। सासवड शहरातल्या तहसील कार्यालयामध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट ठेवलेले होते आणि हे कंट्रोल युनिट चोरीला गेल्याची धक्कादायक गोष्ट समोर येते। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 2 दिवस शनिवार आणि रविवार तहसील कार्यालयाला सुट्टी होती आणि सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाचं जेव्हा स्ट्रॉंग रूमचं कुलूप उघडलं गेलं तेव्हा हा सगळा जो प्रकार आहे तो समोर आल्याचं बघायला मिळालेला आहे। या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट चोरीला गेलेलं आहे। पोलीस या सगळ्या संदर्भानं पुढे तपास करतात अशा पद्धतीचा माहिती तपशील समोर येतो। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।